कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या समोर कामाची भीक मागून काही फरक नाही पडणार आहे, कळलं? मॅडम, रिटायरमेंटसाठी आमची फक्त काहीच वर्ष शिल्लक आहेत। एकदा सांगितलं ना मी, यू आर फायर्ड। परत इथे थोबाड दाखवायला यायचं नाही, तुमचं कळलं? दिशा, हा असा निर्णय का घेतलायस तू? मोहन अंकल, या लोकांचा या इयर मधला परफॉर्मन्स सगळ्यात लो आहे। आपल्या कंपनीमध्ये अशा म्हाताऱ्या लोकांची नीड नाही आपल्याला। वी नीड यंग ब्लड। मी ना सगळ्या तरुण मुलांना अपॉइंट करणार आहे आता। हे बघ दिशा, या सगळ्यांनी ना ही हयात आपल्या कंपनीसाठी घालवली। असं म्हातारवयात त्यांना आपण वाऱ्यावर नाही सोडू शकत। आय अग्री मोहन अंकल, म्हणून तर त्यांना 3 मंथ्सची सॅलरी ऍडव्हान्स मध्ये देऊन मग कामावरून कमी केलंय मी। दिशा मॅडम, आमची घरं उघड्यावर पडतील। मग सगळ्यांची घरं चालवण्याचा ठेका नाही घेतलाय किर्लोस्कर कंपनीने। तुमचं ना आता इथे काहीच यूज नाहीये, सो जस्ट गेट आउट। दिशा, या भाषेत नाही बोलू शकत तू त्यांच्याशी, आणि असा काही निर्णय घेण्याआधी विचार करावा। आणि महत्वाचं म्हणजे तू वहिनींशी बोललीस काय याबद्दल? मोहन अंकल, कंपनी रिलेटेड सगळे डिसिजन्स घेण्याचे अधिकार सासू मोमने मला ऑलरेडी दिले। आणि अंकल, मला एक सांगा, हाच सेम डिसिजन जर आदित्याने घेतला असता तर तुम्ही असंच अडवलं असतं त्याला, नाही ना? येस, सो प्लीज मोहन अंकल, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला माझ्या कामात डिस्टर्ब करू नका। पण दिशा, मी मोहन अंकल, प्लीज, आय रिक्वेस्ट यू। थँक्यू। काय थोबाड काय बघताय? निघायचं आता, चला। आपल्या समण्यांचाच नाश्ता झालाय, आपण आता आपापल्या कामाला लागूया।
लोक खरंच खूप चांगली आहेत. आल्यापासून त्यांनी आपल्याला त्यांच्यात सामावून घेतलंय. खरंय. पण मी काय म्हणते, म्हणजे देवी आईंपासून हे जास्त दिवस लपून नाही राहणार. त्यांना हे समजा चुकीच्या पद्धतीने नको कळायला. मग जे काय बी झालं त्यावरनं ना आपण जरा काळजी घ्यायला पाहिजे. हा, काळजी घेऊच आपण, पण हे लवकरात लवकर आटपलं पाहिजे ना आधी. म्हणजे इतरांपेक्षा मला फक्त ते दादासाहेब जरा टफ वाटतात. बाकी आपण करू मॅनेज. पण जे काय करायचं ते लवकर करा. ते जास्त दिवस थांबता नाही येणार आपल्याला. प्रीतम सर, हे बघा, आता दादासाहेब आखाड्यात आहेत. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिथं जा, त्यांच्याशी बोला, म्हणजे त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. जा. तर मी आताच जातो. आखाड्यात जाणार? हा, ठीक आहे. सांभाळून, फक्त त्या प्रताप पासून जरा सांभाळून राहा. उगाच नाही तर तू. मी घेतो ना काळजी, तू कशाला टेन्शन घेतो. चल बाय. येस, बाय बाय. आदित्य सर, आज प्रीतम सरांना त्यांच्या कामात यश मिळणार. आपण बी तिथं जाऊया. आपण? ठीक आहे, चल. चल. या पहिलवान. अरे वा, मस्त. काय पहिला झाली का गोट्यातली कामं? हो. मग इथं काय करते? दादासाहेब, काय कुस्ती खेळता तुम्ही? मला पण कुस्तीची आवड आहे, आणि तुम्हाला कुस्ती खेळताना बघून असं वाटलं की तुमच्याकडून शिकून घ्यावं. मी तुम्हाला आजपासून वस्ताद म्हणतो दादासाहेब. असं? हा. ऐकलं का पहिलवानांनो, यांना कुस्ती खेळायची. नमस्कार. चला मग, काढा कपडे. कुस्ती शिकायची ना? हा. वस्ताद मानलंय ना? हो. मग काढा कपडे, या मातीत. हा. यस. बरं पहिलवानांनो, या पहिलवानांना कुस्ती शिकायची आहे. चला, सुरुवात मातीत लोळल्यापासून होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.